नमस्कार मित्रांनो, JMC डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी. तर मित्रांनो, निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर बघणारे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी मित्रांनो जाहिरात आली होती बघा, गड्ड पदासाठी. आणि सरळ सेवा भरती होती मित्रांनो. तर बघू शकता, निकाल कधी जाहीर करण्यात आलेला आहे. 1 जानेवारी 2026 ला निकाल जाहीर जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही काय सूचना आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर संस्थेतील गट ड वर्ग 4 सर्वातील समकक्ष व इतर रिक्त पदे सरसेवेने भरण्याकरता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा. एक्झाम कधी झाली होती बघू शकता. दिनांक 25, 26, 28 ऑगस्ट 2025 एक्झाम झालेली मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. तर बघू शकता मित्रांनो, सदर परीक्षेत निकाल, निवड यादी व प्रत्यक्ष यादी आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर बघू शकता. कोणत्या साईटवरती तुम्हाला बघायचा निकाल, www.gmc.औरंगाबाद.com जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. ह्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेला आहे. यांची सर्व परीक्षार्थी नोंद घ्यावी. तर बघू शकता मित्रांनो, निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेले आहे. आणि बघू शकता पुढे काय दिलेले. निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर बघू शकता मित्रांनो, ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि मित्रांनो, तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता मित्रांनो या साईटवरती. सर्व पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही साईटवरती व्हिजिट करून तुमचा स्कोअर किती आलेला आहे, तुमचं निवड यादीमध्ये नाव आहे का चेक करू शकता. तर मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.